आमची ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। कोयना धरणातून आता नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। उद्या सकाळी 10 वाजता 10,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या संपूर्ण परिसरामध्ये सध्या अतिमुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी म्हणून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। कोयनेतून वीज निर्मिती तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। कोकणात सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून पूर परिस्थिती असताना पुन्हा कोयनेच्या पाण्याची भर नको म्हणून राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत कोयनेच्या पाण्यासंदर्भात? विलास, आपण पाहिलं की कोयनेच्या तिसऱ्या टप्प्यामधून जो एक विसर्ग बाहेर काढला जातो, ज्याच्यातून जवळपास दररोज 250 मेगावॅट पेक्षा जास्त वीज निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात येते। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते पश्चिमेला न वळता पूर्वेकडे म्हणजे कोकणाकडे यावेळी वळवण्यात आलं होतं। त्यामुळे चिपळूणमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला मोठी कारणीभूत हा पाण्याचा विसर्ग देखील होता। आता थोड्या वेळापूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी केलेल्या चर्चेमध्ये बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की हा विसर्ग जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे जवळपास 250 मेगावॅट वीज निर्मितीला जेवढं पाणी बाहेर फेकलं जातं ते पाणी कोकणात आता जाणार नाही। त्यामुळे पूर परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि त्यामुळे आता ही वीज निर्मिती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि हा पाण्याचा कोकणामध्ये जाणारा विसर्ग देखील बंद करण्यात आलेला आहे। प्रफुल्ल, वीज निर्मिती बंद केल्याचा विजेच्या पुरवठ्यावर काही परिणाम होऊ शकतो? विजेच्या पुरवठ्यावर हा परिणाम होणार नाही। आता वीज निर्मिती जी आहे ती पुन्हा सुरू करून त्याचा विसर्ग जो आहे तो हळूहळू पश्चिमेच्या दिशेने म्हणजे कोल्हापूर, सांगली या दिशेनं जो आहे विसर्ग तो सोडला जाईल। त्याच्यामुळे कोकणाची परिस्थिती तात्पुरता लवकरात लवकर बरी व्हावी आणि तो विसर्ग बंद झाल्यामुळे कोकणातल्या पूर परिस्थिती नियंत्रणात यावी हा त्यामागचा उद्देश होता। पण आता काही दिवसानंतर ही वीज निर्मिती जी आहे ती पुन्हा सुरू करून हा विसर्ग दोन्ही बाजूंना टप्प्याटप्प्याने वळवण्यात येईल। धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर